त्रिगुणात्मकी माया आहे। सत्व रज आणि तम या तीनही रूपामध्ये माया कार्य करत असते। सत्व गुणाने जर कार्य केलं तर सत्वगुणी व्यक्ती हा चांगलं कार्य करतो। रजो आणि तमोगुणी मायाने जर कार्य केलं तर मनुष्य पाप कर्म करतोय आणि अधोगतीला जातोय, स्वार्थी होतोय, विषयासक्ती होतोय, कपटी होतोय। केव्हा देवी भगवतीच्या रजो आणि तमोगुणी मायेमध्ये जर जीव फसला तर। आणि ज्याला या त्रिगुणात्मकी मायेमधून मुक्त व्हायचं असेल तर त्याने काय केलं पाहिजे, तर श्री हरी विष्णू नारदजींना ज्ञान देताना सुद्धा सांगतायत की हे नारदजी, देवं भक्ताय शांताय देवी भक्तिरताय च शिष्याय ज्येष्ठपुत्राय गुरु भक्तियुताय च। मनुष्याने काय केलं पाहिजे, भक्तिरत झालं पाहिजे, देवी भगवतीला शरण गेलं पाहिजे। जेव्हा तो देवी भगवतीला शरण जाईल त्यावेळेस त्रिगुणात्मकी जी माया आहे, ज्याच्यापासून जीवात्म्याला दुःख होतं, त्या मायेतून जीवात्मा सुटेल। याच्यानंतर देवी भगवतीपासून संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती कशी झालेली आहे याचं वर्णन त्या ठिकाणी वेदव्यासजींनी जन्मेजयाला सांगितलेलं आहे। आणि त्याच्यानंतर देवी भगवतीची उपासना करणारे जे एक दिव्य राजे होऊन गेले अयोध्या नगरीमध्ये, त्या राजांनी देवी भगवतीची आणि त्यांच्या पत्नीने देवी भगवतीची आराधना केल्यानंतर ते जगत पूजनीय कसे झालेले आहेत याचं वर्णन करत असताना हरिश्चंद्र राजांचा दृष्टांत देत आहे। श्रीमद देवी भागवतामध्ये विस्तार रूपाने राजा हरिश्चंद्रजींचं वर्णन त्या ठिकाणी वेदव्यासजींनी केलेलं आहे। देवी भागवतामध्ये म्हणतात की महाराज हरिश्चंद्र यांच्या वडिलांचं नाव होतं त्रिशंकू नावाचे राजे। ते राजे समाप्त झाल्यानंतर राजगादीवर, अयोध्येच्या राजगादीवर हरिश्चंद्र नावाचे राजे बसले। हरिश्चंद्र राजांचा विवाह झाला तारामती बरोबर। आणि जेव्हा विवाह झाला काही कालावधीनंतर त्यांनी पुत्र कामेष्टी यज्ञ केला, ज्याच्या प्रसादाने त्यांना दिव्य पुत्र झाला, ज्याचं नाव होतं रोहित। राजा देवी भगवतीचे उपासक होते। सारस्वत कल्पामध्ये सर्वजण देवी भगवतीचे उपासक होते। ही कथा सारस्वत कल्पातली आहे। आणि राजाची जी पत्नी आहे तारा, ही सुद्धा देवी भगवतीची उपासक होती। परंतु एखादा भक्त जर चार भिंतीच्या आत परमार्थ करत असेल तर तो भक्त किती दिव्य आहे, किती महान आहे हे जगाला कळण्यासाठी भगवान परमात्मा त्या भक्ताचं जीवनामध्ये काहीतरी दुःख उत्पन्न करतात। आणि जेव्हा तो भक्त संकटांना सामोरं जातोय त्यावेळेस तो भक्त नेमकी किती दिव्य आहे याचं ज्ञान जगाला समजतं। तुकोबरायांच्या जीवनामध्ये जर संकट आले नसते, दुष्काळ पडला नसता, तुकोबरायांची परिस्थिती जर खराब झाली नसती तर तुकोबराय काय आहेत हे आम्हाला कधीही समजलं नसतं। ज्ञानोबरायांना जर जगाने त्रास दिला नसता तर ज्ञानोबरायांनी रेड्याच्या मुखावर हात ठेवून वेदाचे वचन म्हटले। ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये जर संकट आले नसते तर आपल्याला ज्ञानोबराय कळले नसते। परंतु त्यांच्या जीवनामध्ये हे जे संकट येत आहेत, काय येत आहेत, जगाला समजलं पाहिजे की हे कोण होते, कसे होते, किती दिव्य होते। याच्यासाठी भगवान परमात्माच संकट पाठवतायत आणि भगवान परमात्माच संकटातून मुक्त करण्यासाठी ही प्रयास करतात, ज्याचा दृष्टांत सगळ्या जगाला प्राप्त व्हावा याच्यासाठी। अतिशय सत्य प्रतिज्ञ होते हरिश्चंद्र राजे। काही ठिकाणी असं वर्णन आलेलं आहे की हरिश्चंद्र राजांच्या स्वप्नामध्ये विश्वामित्र आले आणि विश्वामित्रांनी हरिश्चंद्र राजाकडून संपूर्ण राज्य दानात मागून घेतलं। किती सत्यवादी आहेत हरिश्चंद्र हे जगाला समजण्यासाठी। विश्वामित्रांनी जर परीक्षा घेतली नसती तर हरिश्चंद्र राजा किती सत्यवादी होते, किती धर्मपरायण होते हे जगाला कधीही समजलं नसतं। आणि श्रीमद देवी भागवतामध्ये असं वर्णन आलेलं आहे
की सत्यवादी असणारे हरिश्चंद्र राजाला वनामध्ये फिरत असताना एक कामना नावाची स्त्री भेटली. रडताना दिसली. विचारलं कोण आहे? म्हटले कामना कुणाची आहे? म्हटले विश्वामित्रांची कामना आहे. विश्वामित्रांनी कितीही तप केलं तरी त्यांच्या अंतःकरणामध्ये कामना उत्पन्न होते, म्हणजे इच्छा उत्पन्न होते की हेही मिळालं पाहिजे, तेही मिळालं पाहिजे. हरिश्चंद्र राजे विश्वामित्रांना भेटले आणि म्हणू लागले की तुम्ही महात्मे आहेत, तुमच्यामध्ये कसली कामना? विश्वामित्रांना वाटलं की माझा अपमान राजाने केलेला आहे, एका महात्म्याचा अपमान केलेला आहे. असं मीही बघतो की तुम्ही किती सत्यप्रतिज्ञा की ज्याच्यामुळे विश्वामित्रांनी एका स्त्री आणि पुरुषाचा विवाह करत असताना राजाला सांगितलं द्या काय दान देऊ शकतात. म्हटले तुम्ही मागाल ते दे. राजन तुमचं संपूर्ण राज्य दान करा. त्या ठिकाणी सर्व राज्य त्या ठिकाणी राजाने दान केलेलं आहे, असं वेगळं वर्णन देवी भागवतामध्ये आले. आणि दानावर दक्षिणा दिली जाते म्हणून विश्वामित्राने 1000 स्वर्ण मुद्रा दक्षिणा मागितली. राजा जेव्हा घरी गेले आणि स्वप्न दृष्टांत झाला हा जर विचार केला तर जेव्हा स्वप्नातून जागे झाले आणि स्वप्नामध्ये राजांना समजलं की मी संपूर्ण राज्य विश्वामित्रांना दान दिलेलं आहे. थोड्याच वेळानंतर विश्वामित्र आले आणि विश्वामित्र म्हणतायत राजन सांगा कुठे आहे दान आणि कुठे आहे दक्षिणा. सत्यवादी राजा हरिश्चंद्र म्हटले की मी स्वप्नात जरी तुम्हाला दान दिलेलं असेल किंवा मी त्या विवाहामध्ये जरी तुम्हाला होकार दिलेला असेल की मी संपूर्ण राज्य तुम्हाला दान दिलं तर आम्ही रघुवंशी आहोत. आम्ही जेही बोलतो ते सत्य म्हणून मानतो आणि तसंच करतो. रघुकुल रीती सदा चली आई. चली आई प्राण जाऊ बरू वचनो न जाई. प्राण जरी गेले तरी आमचं वचन कधीही खोटं ठरत नाही. ही आमची रघुवंशीयांची रीत आहे. महात्मान आत्ताच जातो, हे राज्य तर मी तुम्हाला दिलेलं आहे परंतु 1000 स्वर्ण मुद्रा सुद्धा देतो. आणि राजाने जेव्हा आदेश दिला मंत्राला की आपल्या खजिन्यामधून धन आणा, त्या ठिकाणी विश्वामित्र म्हटले राजन तुम्ही मला सर्व राज्य दान दिलेलं आहे, त्या राज्यामध्ये तुमचा खजिना सुद्धा माझा झालेला आहे. या खजिन्यातून तुम्हाला दक्षिणा देता येणार नाही. क्षमा मागितली हरिश्चंद्र राजांनी. आणि हरिश्चंद्र राजे म्हटले मला काही कालावधी द्या, तेवढ्या कालावधीमध्ये मी तुम्हाला निश्चित जेही धन असेल ते पूर्ण देईन. जेव्हा हरिश्चंद्र राजे अयोध्या नगरीला सोडून निघायला लागले, पत्नी सुद्धा राजांच्या सोबत निघाली. पत्नी निघाली आणि पुत्र सुद्धा निघाला. पिताश्री जिथे तुम्ही तिथे आम्ही. आणि जेव्हा राजा पत्नीला पुत्राला घेऊन काशी नगरामध्ये गेले, त्या काशीच्या नगरामध्ये गेल्यानंतर राजाने सगळ्या प्रकारचे कार्य करायला सुरुवात केली. धनार्जनासाठी धर्म सांभाळायचा होता. एक एक दिवस समाप्त होत होता. विश्वामित्रांची परीक्षा त्या ठिकाणी आहे चालू होती की कधी राजा धन 1000 स्वर्ण मुद्रा मला दे. म्हणून त्या ठिकाणी काही दिवसानंतर येऊन विचारत होते सांगा राजन पैसा जमा झाला, धन जमा झालं, झाल्या स्वर्ण मुद्रा पूर्ण. राजा म्हणायचे की 1 महिन्याचा तुम्ही कालावधी दिलेला आहे ना महाराज, 1 महिन्याच्या आत मी ते धन तुम्हाला निश्चितच देईन. शेवटचा दिवस शिल्लक त्या ठिकाणी जवळ आलेला होता. अशा वेळेस राजाने विचार केला आता धन जमा होत नाही, त्याच्यामुळे राजाने स्वतःला विकण्यासाठी काशीच्या नगरामध्ये स्वतःला उभं केलं. का? धर्म वाचला पाहिजे. पूर्वी काशीमध्ये दास आणि दासी यांचा विक्रय केला जात होता. सेवा करण्यासाठी दास दासी विकत घेऊन जात होते लोक. राजा जेव्हा स्वतःला विकायला लागले त्यावेळेस राणीने हात जोडले, राजन हे स्वामी
तुम्हाला विकण्याच्या आधी मला विका. धर्मपरायण स्त्री म्हणायला लागली की तुमच्या जीवनातला धर्म जर तुम्हाला सांभाळायचा असेल तर मलाही विकून टाका, कारण एक वेळ पत्नी गेली तर पुन्हा मिळू शकेल, पण धर्म जर गेला तर पुन्हा येणार नाही. म्हणून त्या ठिकाणी राणीला काही स्वर्ण मुद्रांमध्ये विकलेलं आहे. छोटासा बालक रोहित रडायला लागला. त्यालाही छोट्या कामासाठी ज्याने विकत घेतलेलं होतं राणीला, त्याने विकत नेलेलं आहे बालकाला सुद्धा. राजाने स्वतःला विकून टाकलं. एका चांडालाने राजाला विकत घेतलेलं आहे, स्वर्ण मुद्रा दिलेल्या आहेत आणि राजा त्या ठिकाणी त्या व्यक्तीच्या घरी जाऊन सेवा करायला लागला. तेव्हापासून एक म्हण प्रचलित झाली, हरिश्चंद्र राजा तारामती राणी वाहे डोंब्या घरी आली. जेव्हा राजाने स्वतःला विकलं, त्या व्यक्तीने काम दिलं राजाला कोणतं, की मनकर्णिका घाटावर जेही प्रेत त्या ठिकाणी जाळण्यासाठी येतील, त्या ठिकाणी जेही लोक प्रेत जाळण्यासाठी येतील त्यांच्याकडून वस्त्र रूपाने, धान्य रूपाने, वस्तू रूपाने कर तुम्हाला जमा करायचा. राजा त्या नगराच्या किनाऱ्यावर उभे राहिले, काशी नगराच्या मनकर्णिका घाटावर उभे राहिले. स्वतःच कार्य करतायत. राणी ज्या व्यक्तीने विकत घेतलं त्या व्यक्तीच्या घरी जाऊन जीवनभर जे कधी कार्य केलेले नव्हते ते कार्य त्या ठिकाणी राणी करायला लागली. राणी भांडे घासते, राणी त्या व्यक्तीच्या घरचे कपडे धुते, राणी पहाटे उठून सडा संवार्चन करते, राणी नदीवर जाऊन पाणी आणते. सर्व कार्य त्या ठिकाणी तारामती राणीने केलेले आहे. एक दिवस घटना अशी घडली की छोटासा जो रोहित होता पूजेसाठी फुलं आणण्यासाठी गेला. सर्पदंश झाला बालकाच्या पायाला. सर्पदंश झाल्यानंतर ते बालक जेव्हा मृत झालं, राणी सायंकाळच्या वेळेस मोठ्याने आक्रोश करू लागली आणि ज्या व्यक्तीने विकत घेतलेलं होतं राणीला, तो व्यक्ती म्हणायला लागला की सायंकाळी दिवाबत्तीच्या वेळेस, लक्ष्मी येण्याच्या वेळेस हा विलाप माझ्या घरामध्ये तर लक्ष्मी नांदणार नाही. आधी काम करा आणि मग या मुलाला जाळायला घेऊन. रडणाऱ्या राणीने विलाप करत असताना घरातले कामं केले. रात्र होऊ लागली. अशा वेळेस सगळे कामं संपले. राणीने मृत असलेल्या त्या बालकाला दोन्ही हातांवर उचललं आणि स्वतः स्मशान भूमीमध्ये नेलं. जेव्हा स्मशान भूमीमध्ये राणी गेली त्यावेळेस काही दिवस अशी घटना काशीमध्ये घडलेली होती की कुणीतरी लहान बालकांना उचलून त्यांचा वध करत होते. लोकांना वाटलं की हीच ती दुष्ट नारी असेल की जी लहान बालकांचा हरण करत असेल, म्हणून लोकांनी त्या ठिकाणी राणीला पकडलं, भरपूर मारलेलं. राणी विलाप करत होती. पुत्रही गेला, पती जवळ नाही, त्याच्यात एवढे दुःखाचे दिवस. आणि अशा स्थितीमध्ये जेव्हा राणीने मृतदेह उचलला, रात्रीच्या अंधारामध्ये त्या ठिकाणी लाकडं स्वतःच्या हाताने तोडले, चितेवर बाळाला ठेवलं आणि अग्नी लावणार त्यावेळेस त्या ठिकाणी हरिश्चंद्र राजांनी आवाज दिला, सावधान. हे देवी, कोण आहात तुम्ही? रात्रीच्या अंधारामध्ये एकामेकाचे मुख दिसत नव्हते. तुमच्या मुलाला जाळण्याच्या आधी काहीतरी कर द्या. राणीने सांगितलं की माझ्याजवळ काहीही नाही, मी एक दासी आहे. म्हणून राणीने स्वतःच्या अंगावरचं वस्त्र अर्ध फाडलं आणि राजाच्या हातामध्ये दिलेलं आहे. अशा वेळेस त्या ठिकाणी अजून लोक आले, राणीला मारण्याचा प्रयत्न केला की ही अशी स्त्री आहे की बालकांना मारणारी आहे. राजाच्या राज दरबारामध्ये राणीला उभं केलं गेलं. मुलाची चिताही जळलेली नव्हती, मुलाला अग्नीही लावलेला नव्हता, मुलाचं प्रेत तसंच पडलेलं. राणीला राज दरबारामध्ये नेण्यात आलं आणि त्या ठिकाणी दंड देत असताना राजालाच उभं केलं आणि सांगितलेलं या स्त्रीला दंड द्या, ही बालकांना मारणारी आहे. राजाने हात जोडले, मला कोणतंही काम सांगा परंतु एका स्त्रीचा वध करण्याचं कार्य मला देऊ नका. मी स्त्रीला समाप्त करणार नाही. परंतु राजाचा आदेश मिळाल्याबरोबर धर्माचं पालन करणाऱ्या राजाने त्या स्त्रीला मारण्यासाठी जसा हात उचलला, डोळे वर केले, बघतात तर समोर त्या ठिकाणी स्वतःची पत्नी दिसलेली. पत्नीने हात जोडले
आणि राजाला विनंती केली, राजन मी तुमच्या मुलाला सांभाळू शकले नाही, तुमच्या मुलाला सर्पदंश झाला आणि त्याचं प्रेत घाटावर पडलेलं आहे. राजाने सांगितलं, देवी मला धर्म सांभाळायचा आहे म्हणून मला क्षमा करा. आणि जेव्हा राणीला समाप्त करणार त्यावेळेस पृथ्वी देवी कंपायमान झाली. देवी भगवतीचे उपासक असणाऱ्या जर स्त्रीच्या शरीरातलं रक्त जरी पृथ्वीवर पडलं असतं त्या ठिकाणी समाप्त झालं असतं. म्हणून त्या ठिकाणी देवी भगवती प्रकट झाली. आणि देवी भगवती प्रकट झाल्याबरोबर त्या ठिकाणी देवी भगवतीने साक्षात्कार दाखवला. आणि राणी ही कोणत्याही प्रकारचं दुष्ट कार्य करणारी नाही म्हणून देवी भगवतीने सांगितलेलं आहे. राजा आणि राणीने 1000 स्वर्ण मुद्रा ज्या आहेत त्या ठिकाणी विश्वामित्रांना दिलेले आहे. देवी भगवतीच्या कृपेने त्या ठिकाणी मेलेला पुत्र सुद्धा जिवंत झाला. आणि देवी भगवतीच्या कृपेनेच राजाला पुन्हा एकदा त्याचं राज्य प्राप्त झालं. आणि पुन्हा एकदा देवी भगवती काशी क्षेत्रामध्ये कायमच्या विराजमान झालेल्या आहे. बोला जगदंबा मैया की जय, जगदंबा मैया की जय, जगदंबा मैया की जय. तीच देवी भगवती जी आहे, हे जगत कार्य करणारी भगवती जी आहे, त्याच भगवतीच्या कृपेने एका ऋषींची जी पत्नी होती त्या ऋषी पत्नीच्या